गुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली आहे। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना टोला लगावलाय। राऊतांच्या नेतृत्वात नाशकात महायुती विरोधात मोर्चा निघाला, असंही नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नवनाथ बन यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलेला आहे। गुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली आहे, अशी घणाघाती टीका यावेळी नवनाथ बन यांनी केलेली आहे। तर राऊतांच्या नेतृत्वात नाशकात महायुती विरोधात हा मोर्चा काढला जातोय, असं देखील यावेळी नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये खुलेआम एमडी ड्रग्सचा व्यापार सुरू आहे। तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आहेत आणि हे नाशिक शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे विकासासाठी। देवेंद्रजीने एकदा 2 दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं। मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, यांना देखील माझी विनंती आहे की या ड्रग्ज विरोधी मोर्चामध्ये संजय राऊत जर का सहभागी होत असतील तर संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी। संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्यांनी करून घ्यावी आणि त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधामध्ये मोर्चा काढावा। तेव्हा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांना हा टोला लगावलेला आहे। तर राऊतांच्या नेतृत्वात नाशकात जो महायुती विरोधात मोर्चा निघतोय, त्या मोर्चामध्ये जर संजय राऊत सहभागी होत असतील तर सुरुवातीला त्यांची ब्लड टेस्ट करावी, अशी मागणी यावेळी नवनाथ बन यांनी केलेली आहे। त्यामुळे नवनाथ बन यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊतांवर हा निशाणा साधलेला आहे।